सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। बेदम मारहाण केल्याने एका आदिवासी तरुणाने महिलेसह चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीत महिलेने राहुल पवार या तरुणाला विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याच्या नातेवाईकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार राहाता तालुक्यातील केलवड येथे रविवारी दुपारी घडला। या प्रकरणी राहुल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव येथे नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणास जेरबंद केले। याबाबतची अधिक माहिती अशी की 28 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हंडी निमगाव येथे एका इसमाकडे बेकायदेशीर गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे। रस्त्यात अडवून लूटमार करणारी 8 सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे। अहिल्यानगर ते काष्टी रोडवरील पारगाव फाटा येथे सापळा लावून ही कारवाई करण्यात आली। आरोपींकडून 4,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। फिर्यादी अभय अमृतलाल मांडोत हे टेम्पो मधील किराणा माल विकून टाकळी लोणार येथे जात होते। त्यावेळी आरोपींनी त्यांचा टेम्पो अडवून त्यांना धारदार हत्याराने मारहाण केली। त्यांच्याकडील 3,60,000 रुपये बळजबरीने हिसकावून घेतले। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरात गावठी कट्ट्यासह 4 चाकी वाहन पकडले असून 31,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली। याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील कुरण रस्ता येथे एक जण अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त खबरांमार्फत पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना समजली होती। त्यानुसार कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिर्डीच्या साई मंदिराचा महिमा 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला आहे। या ठिकाणी सर्व कारभार हा साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मार्गदर्शनाखाली केला जातो, परंतु गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी विश्वस्त मंडळ नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिस्तरीय समिती हा कारभार हाताळत आहे। परंतु न्यायालयाने संस्थान प्रशासनाला खर्चाचे तसेच धोरणात्मक निर्णयाचे निर्बंध घातलेले असल्याने सर्व कारभार हा कायद्याच्या चौकटीत राहून करावा लागत आहे। त्यामुळे शिर्डी शहराच्या विकास कामाला खीळ बसली असून 2 वर्षापासून साई संस्थान विश्वस्त मंडळाची निवड न झाल्याने शिर्डी शहराबरोबर परिसराचा विकास खुंटला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 40 वर्ष तनपुरे घराण्याने राहुरी तालुक्यातील सर्व सत्ता स्वतःच्या घरात उपभोगल्या। त्या सत्तेचा वापर आपले घर भरण्यासाठी उपभोगल्या असा आरोप राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे। काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी YMC ग्राउंड पासून भव्य रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन करत पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत कर्डिले बोलत होते। देशी विदेशी दारूची वाहतूक केली जात असलेला पिकअप राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नगर पाथर्डी रस्त्यावर चांदबिबी महालाजवळ पकडला। 190 बॉक्स दारू व पिकअप असा 20,63,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहन नामदेव बर्दे व इतर अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात गुन्हा नोंद करण्यात आला आहे।
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांनी CVG लॅबद्वारे तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे। या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारीवर 100 मिनिटात पहिली कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। अकोले शहरात रस्त्याच्या कडेला काही चिन्ह दिसले, मात्र त्याखाली न्यायप्रविष्ट असे लिहिलेले नव्हते। याबाबत न्यायालयात खटला चालू आहे, त्यामुळे चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहिणे बंधनकारक आहे। न लिहिणे हा अवमान आहे। हे फोटो काढून आपण न्यायालयात जाणार आहोत। ज्या अदृश्य शक्तीने पक्ष फोडले, चिन्ह नेले, काय काय केले त्यांना अजून शरद पवारांची ताकद माहीत नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला। धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे। महिलांचा अपमान होत असताना त्यावेळी जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या। या घटनेला तुम्ही जबाबदार आहात। मागील 2.5 वर्षात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला। गोरगरीब आणि मजुरांच्या अन्यात माती कालवली। तालुक्याला त्रास देणाऱ्यांना माफी नाही, असा इशारा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।